नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईल ह्या माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर छोलेपुरी म्हटल्यावर कुणाच्याही तोंडाला नक्कीच पाणी सुटणार, एवढी फेवरेट डिश आहे। तर सर्वात आधी मी छोले रात्रभर भिजत घातलेले आहेत। आता आपण ते कुकरला लावून त्याच्या शिट्ट्या करून घेणार आहोत। ह्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे। एक तेजपत्ता, त्याच्यानंतर दालचिनी, हे खडे मसाले देखील आपण ह्याच्यातच घालून घेणार आहोत। 2 विलायच्या आणि आता आपण याचं झाकण लावून याच्या साधारणपणे 5 ते 6 शिट्ट्या करून घेणार आहोत। आता शिट्ट्या करून घेईपर्यंत आपण मसाल्याची तयारी केली। कांदा, टोमॅटो चिरून घेतलेला आहे, धना पावडर, लाल मिरची पावडर, मीठ, छोले मसाला, हळद आणि ही आहे अद्रक लसूणची पेस्ट। तर हे एकदम स्ट्रीट स्टाईल छोलेपुरी आपण बनवलेली आहे। जिरा मोहरी घालून घेतली। याच्यामध्ये आपण ठेचलेला अद्रक लसूण घातलेला आहे, मिक्सरला वाटून घेतलेला नाही। उभे चिरलेले 2 मोठ्या आकाराचे कांदे आहेत, ते देखील अगदी मस्त परतून घेतलेले आहे। आता आपण याच्यामध्ये हळद घालून घेणार आहोत। आता हे छान मस्त परतून घ्यायचं आहे, कांदा सोनेरी रंगावर येईपर्यंत। तर मैत्रिणींनो, बऱ्याचदा आपण स्ट्रीट स्टाईल छोलेपुरी खातो किंवा स्ट्रीट स्टाईल जे छोले असतात त्याची टेस्ट एकदम आपण घरी करतो त्यापेक्षा वेगळी असते। आता ह्यामध्ये आपण बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेतलेला आहे। आता हा टोमॅटो देखील छान मस्त परतून घ्यायचा आहे। आता हा लवकर परतला जावा म्हणून आपण याच्यावर झाकण ठेवलेलं आहे। झाकण ठेवून याला एक 5 मिनिटभर आपण परतून घेतलेला आहे। ह्याच्यामध्ये आता आपण मसाले घालून घेणार आहोत। धणे पावडर, त्याच्यानंतर लाल मिरची पावडर, त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ आणि हा आहे छोले मसाला। हे सगळं याच्यामध्ये घालून घेतल्याच्या नंतर हे छान अगदी मस्त तेल सुटेस्तोवर परतून घ्यायचं आहे। तुम्ही नेहमी करता त्यापेक्षा ह्या छोल्याची टेस्ट नक्कीच तुम्हाला वेगळी वाटेल। आता हे असं तेल सुटेस्तोवर छान परतत राहायचं आहे आणि हा चमचा चालवत राहायचा आहे। थोडीशी कसुरी मेथी आता आपण ह्याच्यात क्रश करून घातलेली आहे। कसुरी मेथीमुळे छोल्याला एक वेगळाच फ्लेवर येतो। आता हे असं मस्त छान मिक्स केल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता याचा कलर किती सुंदर आला आहे। वाव, मस्त। आता हे असंच हलवत राहायचं आहे। आता हा मसाला छान तेल सुटेस्तोवर आपला परतून झालेला आहे। जवळपास आपला मसाला तयार झालेला आहे। याला अजून एक 5 मिनिटभर मंद आचेवर असंच ठेवायचं आहे। तोपर्यंत आपले छोले देखील शिजले की नाही आपण बघणार आहोत। तर कुकर झालाय, छोले देखील एकदम मस्त शिजलेले आहेत। हे बघा, चमच्यामध्ये तुम्ही बघू शकता आणि मसाला देखील एकदम मस्त परतला गेलेला आहे। हे शिजलेले छोले आता ह्याच्यामध्ये आपण घालून घेणार आहोत। ह्याच्यासाठीच मी तुम्हाला म्हटलं होतं की आपण 5 ते 6 शिट्ट्या करून घेणार आहोत, ज्यामुळे आपले छोले अगदी गाळ शिजणार आहेत। आवश्यकतेनुसार ह्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे आणि याला आता छानपैकी मध्यम आचेवर एक 5 ते 7 मिनिट आपण शिजवून घेणार आहोत। ही भाजी शिजेपर्यंत आता आपण पीठ भिजवून घेणार आहोत। पुऱ्यासाठी कणिक घेतलेली आहे, त्याच्यामध्ये रवा घालून घेतलेला आहे, चवीपुरतं मीठ घातलेलं आहे, थोडीशी साखर घालायची आहे। साखर घातल्यामुळे पुऱ्याला कलर खूप छान येतो। आता हे असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून आपण याचा घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे। पुऱ्या करताना अजून एक काळजी घ्यायची, म्हणजे पुऱ्या जेव्हा करायच्या आहे तेव्हाच आपण पुऱ्यासाठी कणिक भिजवून घ्यायची, म्हणजे कणिक पातळ होत नाही। आता ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची आहे। आपले छोले तयार आहेत। तर आता हे छोले साईडला ठेवून आता मी पुऱ्या करून घेते। तर पोळपाटावर आपण एक मोठी पोळी लाटून घेतलेली आहे ह्या पद्धतीने। आणि आता आपण काय करणार आहोत तर वाटीच्या साहाय्याने आपण आता ह्याच्यात छान पुऱ्या करून घेणार आहोत। ह्या पुऱ्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या पुऱ्या अजिबात तेलकट होत नाही। कढईमध्ये गरम करायला ठेवलेलं तेल गरम झालं की नाही आपण चेक करूया। छोटासा गोळा घालून घेतलेला आहे, तेल गरम झालंय। आता आपण ह्याच्यामध्ये छान पुऱ्या तळून घेणार आहोत। आता तुम्ही बघू शकता पुऱ्या देखील कशा मस्त टम्म फुगलेल्या आहेत आणि ह्याचा कलर देखील बघा तुम्ही। पुऱ्या थोड्याशा हलकेशा सोनेरी रंगावर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायच्या आहे। तर तुम्ही पाहू शकता पुरी किती मस्त दिसतेय। ह्याच पद्धतीने आपण बाकीच्या पुऱ्या देखील तळून घेणार आहोत। पुऱ्या मस्त टम्म फुगलेल्या आहेत।
लहान मुलांची तर ही अगदी फेवरेट डिश आहे छोलेपुरी। तर मैत्रिणींनो, रेसिपी नक्की ट्राय करा। आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। छोलेपुरी कशी वाटली हे कमेंट करून सांगा। तर बघा, ह्या पद्धतीने मी बाकीच्या पुऱ्या देखील करून घेते आणि आता छोलेपुरी आपण मस्तपैकी सर्व करून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता छोले टम्म फुगलेल्या पुऱ्या, हिरवी मिरची, कांदा आणि लिंबू, बघूनच तोंडाला पाणी सुटतंय ना, किती टेम्पटिंग दिसतंय। तर बघा, ट्राय करा। भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।